नमस्कार, मी प्रसन्न जोशी. झिरो आवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. झिरो आवर म्हणजे चर्चा जनहिताची, राष्ट्रहिताची सुद्धा आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांची सुद्धा. सध्या भारत पाक संघर्ष स्थगित झालेला आहे. ऑपरेशन सिंदूर सस्पेंड म्हणजे स्थगित झालेला आहे आणि याचं श्रेय म्हणा किंवा मध्यस्थीचा म्हणा प्रयत्न ट्रम्प यांनी केला, अशी त्यांनी अधिकृत घोषणा केली होती. आता त्यांची भाषा बदललेली आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जेवढी टीका मोदी सरकारवर इंडिया आघाडीचे नेते करणार नाहीत, राहुल गांधी करणार नाहीत, इतकी जहरी टीका जर का कोणी करत असेल भारतात, तर सध्या त्या नेत्याचं नाव आहे संजय राऊत, शिवसेनेचे खासदार नेते संजय राऊत. कारण लष्कर जिंकलं, मोदी हरले म्हणतायत संजय राऊत. अमेरिकेची मध्यस्थी तुम्ही पत्करली म्हणतायत संजय राऊत. काश्मीरमध्ये घुसणार होता, कराची लाहोर जिंकणार होता, काय झालं विचारतायत संजय राऊत. अशी अनेक विधानं त्याच्या बाबतीतली साक्ष आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर का आता पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना काय चित्र असेल याची आपण कल्पना करू शकतो लोकसभेमध्ये. आणि या पार्श्वभूमीवर सध्या जे एक धुकं तयार झालेलं आहे, त्याला तसाही एक शब्द वॉर फॉग म्हणून आहेच, की या काळामध्ये नेमक्या गोष्टी स्पष्ट होत नसतात. त्यावेळी स्पष्टतेची मागणी करणारे संजय राऊत यांचं म्हणणं तरी काय, आणि त्या म्हणण्यावर, त्या आरोपांवर, त्या विचारांवर, त्यांच्या वक्तव्यांवर भाजपचं आणि अन्य लोकांचं काय विश्लेषण म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी झिरो ओव्हरची आजची जरा पद्धतच, पॅटर्नच आपण थोडासा बदललाय. कारण आपल्यासोबत संजय राऊत असणार आहेत. मात्र थोड्या वेळापूर्वी आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता, तो बघणार आहोत आणि नंतर सुरू करूया चर्चा जनहिताची. झिरो ओव्हर पाहूयात संजय राऊत. भारत पाकिस्तान संघर्षाला थोडा स्वल्प विराम मिळालेला आहे आणि त्याला कारणीभूत ठरलेले आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. कारण त्यांनी स्वतःच जाहीर केलेलं आहे की आपण ट्रेड म्हणजेच दोन्ही देशांच्या संदर्भात अमेरिका आणि पाकिस्तान, अमेरिका आणि भारत यांच्याच्या व्यापाराच्या नाड्या दाबल्या आणि त्यामुळे हे दोन्ही देश यांनी आता युद्धविराम जाहीर केलेला आहे आणि दोन्ही देश माझ्यासाठी समान पातळीला महत्त्वाचे आहेत. मात्र यामुळे अडचण अशी होते किंवा भारताची थोडीशी विचित्र स्थिती अशी आहे की मग आपण मध्यस्थी स्वीकारली का, मग काश्मीरचं काय झालं, आणि मग भाजपचे जे नेते अगदी पीओकेपर्यंत घेण्याची भाषा करत होते त्यांच्याबद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहेत की मग हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या म्हणण्याचं काय करायचं. इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की भारत सरकारने अधिकृतरित्या ट्रम्प यांच्या वक्तव्याचा पूर्ण विरोधही केलेला नाहीये. मात्र त्याचवेळी आम्ही मध्यस्थीसाठी गेलो नव्हतो असं सुद्धा म्हटलेलं आहेत. अनेक मुद्दे आहेत आणि हे सगळे मुद्दे उपस्थित करणाऱ्या सध्या भारतातील एकमेव राजकारणी कोणी असतील तर ते आहेत संजय राऊत, शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत, की जे हे प्रश्न सरळ सरळ विचारतायत की आपण नेमकं या संघर्षातून मिळवलं तरी काय. आपल्यासोबत स्वतः आहेत संजय राऊजी. एबीपी माझ्यावर आपलं स्वागत. नमस्कार. माझा पहिला प्रश्न आहे यामध्ये संजय राऊजी, की आत्ताचा हा सगळा संघर्ष झालेला आहे आणि आता तिकडे म्हणजे सीमेवरती शांतता आहे. आता प्रश्न आहे भारताअंतर्गत शांतता, राजकीय शांतता. आणि तुम्ही पहिला बॉम्बगोळा टाकलेला आहे की या संघर्षातून मिळालंय काय, ट्रम्प यांच्या मध्यस्थीचं काय. त्यामुळे तुमचं म्हणणं काय नेमकं या बाबतीत? एक लक्षात घ्या, मुळात ही लढाई दहशतवादाविरुद्ध आहे. पेहलगावमध्ये 26 लोक मारले. 26 लोक मारले म्हणजे निर्घृणपणे मारले. त्यांची बायका, त्यांच्या मुलं यांच्यासमोर मारले. त्यांचं कुंकू पुसलं गेलं म्हणून ते ऑपरेशन सिंदूर म्हणून ते त्यांनी नाव दिलं. ही लढाई दहशतवादाविरुद्ध आहे आणि दहशतवादाविरुद्धची लढाई ही देशांतर्गत आहे. आमच्या मूर्ख सरकारला कळत नाही हे आपल्या देशाच्या भूमीवर घडलेला हा दहशतवाद आहे. दहशतवादी आपल्या भारतामध्ये आहेत. सगळ्यात आधी तुम्ही त्यांचा खात्मा केला पाहिजे. ते 6 लोक गेले कुठे? त्या 6 लोकांचा आता पत्ता नाही. ते 6 लोक जमिनीत गडप झाले का हवेत गेले, आकाशात गेले, ह्याच्याविषयी गृहमंत्री काही बोलायला तयार नाही. तुमचा इंटेलिजन्स काय बोलत नाही. आले कुठून, गेले कुठे. आणि तुम्ही थेट पाकिस्तानवर हल्ला केला. तुम्ही हल्ला केला पाकिस्तानवरती. हा दहशतवादाचा हल्ला मग पाकिस्तानच्या युद्धापर्यंत गेला. सगळ्यात आधी फेल्युअर सरकारचा आहे, आमच्या गृहमंत्रालयाचा आहे, की दहशतवादी आले, दहशतवाद्यांनी आमच्या लोकांना मारलं आणि दहशतवादी बेपत्ता झाले. याबद्दल पहिला गृहमंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे. ते राहिलं बाजूला. ते लपवायला पाकिस्तानवरती हल्ला केला. आम्ही दहशतवादाचा बिमोड करू म्हणजे तुम्ही काय करणार? काय बॉम्ब टाकले, काही लोकांना मारलं, चांगली गोष्ट आहे. दहशतवादाचा बिमोड म्हणजे आम्ही म्हणतो मग संपूर्ण पाकिस्तानचा बिमोड, जे तुमचं स्वप्नच होतं ना सगळ्यांचं. आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे. तुम्ही युद्ध सुरू केलं आणि एक दिवस अचानक तुम्ही सांगता आम्ही माघार घेतली. हे तुम्ही सांगत नाही, सांगताय कोणते प्रेसिडेंट ट्रम्प सांगतोय अमेरिकेत बसून वॉशिंग्टनला.
की भारताने युद्ध थांबवलं आहे, मी सांगितलं आहे. कसं काय शक्य आहे? काश्मीरच्या प्रश्नामध्ये मध्यस्थी करणारा युद्धाच्या संदर्भात प्रेसिडेंट ट्रम्प कोण? भारत हे एक सार्वभौम स्वतंत्र राष्ट्र आहे 140 कोटीचं. हा निर्णय आमच्या डिफेन्स मिनिस्टरने जाहीर करायला पाहिजे होता. प्रधानमंत्री मोदींनी सांगायला पाहिजे हो या कारणासाठी आम्ही थांबतोय, पण आम्ही पाकिस्तानला वॉर्न करतोय. 72 तास कोणी काय बोललं नाही. वॉशिंग्टनवरून सांगितलं जात आहे की मी यांना धमकी दिली, तुमच्याबरोबरचं ट्रेड थांबवेन, व्यापार थांबवेन, आणि मग ह्याने हे थांबवलं. हे शोभतं का आपल्या देशाला? तुम्ही पाकिस्तान जिंकायला निघाला होतात, बलुचिस्तान जिंकायला निघाला होतात, लाहोरपर्यंत झेंडे लावायला निघाला होतात. आता पाकिस्तानला आम्ही असा धडा शिकवू की आयुष्यात उठणार नाही. मग झालं काय? या देशाला कळायला पाहिजे. प्रेसिडेंट ट्रम्पच्या पादुका सिंहासनावर ठेवून मोदी राज्य करतायत का? हे सांगा ना. पूर्वी जसे ठेवायचे, पादुका ठेवून राज्य केलं. नाही, पण भारत सरकारने अधिकृतरित्या आपण कुठली मध्यस्थी स्वीकारलेली नाहीये. भारत पाकिस्तानमध्ये द्विपक्षीयच मुद्दा राहणार आहे. पीओके हाच पहिला मुद्दा राहणार आहे, हे अगदी मोदींनी परवाच म्हटलेलं आहे जाहीरपणे. मग तरी सुद्धा मोदीने परवा म्हटल्याला काय अर्थ नाही हो. प्रेसिडेंट ट्रम्प वारंवार सांगतोय, कालही म्हणाला ना सौदी अरेबियात, वारंवार सांगतोय. त्याचा तुम्ही निषेध केलात का प्रेसिडेंट ट्रम्पचा? की प्रेसिडेंट ट्रम्पचा आणि आमचा काही संबंध नाही, प्रेसिडेंट ट्रम्प खोटं बोलतोय, हे सांगितलं का? हे तुम्ही सांगा. प्रेसिडेंट ट्रम्प खोटं बोलतायत, प्रेसिडेंट ट्रम्पचा या सगळ्या घडामोडींशी काही संबंध नाही. भारत हे स्वतंत्र राष्ट्र आहे, सार्वभौम राष्ट्र आहे. आम्ही आमच्या सार्वभौम राष्ट्रामध्ये कोणालाही तिसऱ्या पार्टीला हस्तक्षेप करू देणार नाही. हे जर मोदी सांगणार असतील इथे किंवा युनोत जाऊन, अमेरिकेत जाऊन, तर मोदी खरे. पण तसं मोदी काहीच करत नाहीत. मोदी वरवर काहीतरी चाललंय त्यांचं वेफर खाणं. पण तुम्ही आता मगाशी बोलताना म्हणालात की हे स्ट्राईक झाले, ते हल्लेखोर राहिले बाजूला आणि पाकिस्तानवरती युद्ध आपण केलं. पण मग ते हल्लेखोर पाकिस्तानच्याच भूमीतून येतात किंवा पीएकेतून येतात, आणि म्हणून ते स्ट्राईक केलेले ते भारताची भूमिका असताना ते दहशतवादी सापडणार तर हा भाग आहेच, पण त्यांची जी पाळंमुळं आहेत, त्यांचे जे बेस आहेत, ते उडवणं, त्यासाठीचं ऑपरेशन होणं महत्त्वाचं नाही वाटत? 100%. मग तुम्ही थांबलात का? जर तुम्हाला मुळापासून उखडून टाकायचं होतं, मग पाकिस्तानच उखडून टाकलं पाहिजे. वारंवार हल्ले होत आहेत, वारंवार दहशतवादी येतात, वारंवार मुंबईवरती हल्ला, दिल्लीवरती हल्ला, इथे हल्ला. मग तुम्ही आता ही संधी होती तुम्हाला, तुम्ही उखडून टाकायलाच पाहिजे होतं. मग तुम्ही थांबलात. ते का थांबलात? लढाई सुरू झाली दहशतवादावरून आणि थांबली व्यापारावर. सरकारचं पहिल्यापासून म्हणणे की हे आम्ही युद्ध नव्हतं जाहीर केलं, आम्हाला पाकिस्तानी सैनिकांशी आणि सामान्य लोकांशी पण काही देणं घेणं नव्हतं, आमचा मुद्दा फक्त टेरर बेसचा होता, तेवढंच आमचं ऑपरेशन होतं. पाकिस्तानी आर्मीने स्वतःला इन्व्हॉल्व्ह केलं. असं आहे की मग तुम्ही त्यांच्या एअरबेसवरती का हल्ला केलात? युद्ध होतं म्हणून हल्ला केलात ना. युद्ध होतं म्हणून तुम्ही एअरबेसवर हल्ला केलात. तुम्ही फोटो दाखवलेत, हे विमानतळ आम्ही उद्ध्वस्त केलं, ते विमानतळ उद्ध्वस्त केलं, म्हणजे हे युद्ध होतं. जनता म्हणते, आम्ही म्हणतो युद्धच आहे. तुम्ही मिसाईल टाकलेत, तुम्ही ड्रोन्स टाकलेत, तुम्ही विमानं सोडलीत, तुम्ही राफेल पाठवलेत, हे युद्ध आहे ना. दहशतवाद्यांचा खात्मा हा आपल्या देशांतर्गत दहशतवादाचा खात्मा हा देशाच्या भूमीवरच व्हायला पाहिजे. ते 6 अतिरेकी आजही आपल्या भारतामध्ये आहेत. तुम्ही त्यांचा शोध लावू शकत नाही. तुम्ही एक हल्ला केलात, त्या अझर मसूदचे 10-12 लोक मारले, अभिनंदन आहे तुमचं. भारतीय सैन्याला सलाम करतो आम्ही. पण अखंड हिंदुस्तान आम्ही आता बनवणार. लोकांना तुम्ही गुमराह करता. अखंड भारत बनवणार. आता पीओके झालंच, इथे आमच्याकडे जोडलं गेलेलंच आहे. आता फक्त ते बाबा कोण रामदेव, ते तर लाहोर कराचीला पतंजलीच्या फॅक्टऱ्या जमीन घेऊन करायलाच निघाले की अभी मेरी वहाँ फॅक्टरी बंद. अरे का भाषा झाली या देशामध्ये? या देशामध्ये एक बाबा सैन्य लढताय, सैन्य शहीद होत आहे, आणि हा म्हणतोय ते जिंकल्यावरती तिथे माझी पतंजलीची फॅक्टरी. व्यापार, यांच्या डोक्यात फक्त व्यापार आहे या भाजपवाल्यांच्या किंवा या सरकारच्या. प्रेसिडेंट ट्रम्पने व्यापाराची धमकी दिली. व्यापार कोणासाठी करतायत? देशभक्तीच्यावर व्यापार आहे. देश मोठा की व्यापार मोठा? देश मोठा आहे. 26 लोकांचं कुंकू ऑपरेशन सिंदूर तुम्ही सुरू केलं, मग बदला घेतलात का त्या सिंदूरचा पूर्णपणे? नाही. ऑल पार्टी मिटिंगमध्ये मी सांगितलं ना, अमित शहा होते, जोपर्यंत ते 6 अतिरेकी मारले जात नाहीत तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर हे पूर्ण होणार नाही. ते म्हणतातच ऑपरेशन सिंदूर बंद नाही केलेलं असं स्वतः मोदीच म्हणतात. बंदच झालंय ते. मोदींवरती काय विश्वास ठेवताय तुम्ही?
6 अतिरेकी जोपर्यंत दिल्लीच्या इंडिया गेटसमोर आणून त्या 26 महिलांकडून त्यांची ओळख पटवली जात नाही, हेच होते ते. तुम्ही कोणाचे एन्काउंटर करायला मारलं सांगाल, यांचा काय भरोसा नाही. हां, प्रेसिडेंट ट्रम्पला काय पडलंय हो? प्रेसिडेंट ट्रम्प हा भारताचा शत्रू आहे. आजही ट्रम्पने काय सांगितलं त्या ॲपलवाल्यांना की भारतामध्ये तुम्ही ॲपलचं प्रोजेक्ट टाकू नका. का बरं? भारतावर राग त्याचा. मोदींचा मित्र आहे ना डोनाल्ड, माय डिअर डोनाल्ड. पण माय डिअर डोनाल्ड तुमचा भारताच्या संदर्भात ही भूमिका का घेतो आणि तुम्ही त्याच्यावरती कठोर पावलं का उचलत नाही? प्रेसिडेंट ट्रम्प काश्मीरवर बोलतोय, तुम्हाला नेहरूंनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर नेल्याची तुम्ही बोंब मारता. मग आता मोदींनी सुद्धा ट्रम्पची मध्यस्थता स्वीकारून हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावरच नेला पुन्हा. तुम्ही जर का म्हणताय तसं मान्य करायचं झालं राऊतजी, तर मग रशिया युक्रेनमध्ये सध्या जे कंटिन्यू गेले 3-4 वर्ष वॉर चालू आहे, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये गेली 2 वर्ष सलग चालूच आहे आणि ते काही थांबायचं नाव घेत नाहीये, कितीही मध्यस्थीचा प्रकार झाला. भारत पाकिस्तानमध्ये असंच संघर्षरत राहणं अपेक्षित आहे? संघर्ष कोण करते? संघर्ष आम्ही करतच नाही आहोत. दुसरा असा आहे, प्रेसिडेंट ट्रम्पला शांतता हवी आहे जगात. म्हणजे न्यूक्लिअर पॉवर, काही जण म्हणतात त्यांना नोबेल प्राईजसाठी सध्या चाललं आहे. शांतता हवी आहे. मग त्याने इस्रायलनी पॅलेस्टाईनचे युद्ध का नाही थांबवलं? तिकडे त्याने इस्रायलला पाठिंबा का दिला? हां, तिकडे त्यांनी गाझा संपवून टाका का म्हणतोय आणि ते पाकिस्तानमध्ये आम्ही दहशतवाद संपवायला निघालो, तर आम्हाला का थांबवतोय? काय कारण काय आहे? दुसरा असा आहे की मोदींना आम्ही समजत होतो ते विश्वगुरू आहेत आणि ते भारताला काय 3ऱ्या क्रमांकाची महाशक्ती बनवणार आहेत. आमची स्पर्धा चीनबरोबर होती, पण प्रेसिडेंट ट्रम्पनी आम्हाला पाकिस्तानच्या बरोबर आणून ठेवलेलं आहे की पाकिस्तान आणि हिंदुस्थान आमच्यासाठी समान आहेत. प्रेसिडेंट ट्रम्पने आम्हाला पाकिस्तानच्या बरोबर आणून ठेवलं आहे. हे मोदींचं अपयश आहे. आम्हाला वाटलं आम्ही विश्वगुरू आहोत, आमची स्पर्धा आशिया खंडात चीनबरोबर आहे. हां, पण तसं नाही आहे. मोदींचा मित्र ट्रम्पने आम्हाला पाकिस्तानच्या बरोबर आणून सोडल्या. तुम्ही असंही विधान केलं की आर्मी जिंकली पण नेतृत्व हरलं. याचा नेमका काय अर्थ आहे? शेवटी आर्मीला ते पूर्ण मोकळीक देणार आहे. एका विशिष्ट ठिकाणी काय काय म्हणजे पाकिस्तानच्या आत 100-150 किलोमीटर आतमध्ये हल्ले होणारे, शेवटी सरकारकडनं राखतो ना त्याला अधिकार. आर्मीला जर मोकळीक दिली असेल मग प्रेसिडेंट ट्रम्पनी युद्ध का थांबवलं? प्रेसिडेंट ट्रम्प आमच्या आर्मीचा प्रमुख आहे का? आर्मीची इच्छा आहे ना लाहोरपर्यंत जायचं, कराचीपर्यंत जायचं, पाकिस्तान नेस्तनाबूद करायचं. आर्मीला मोकळीक दिली, मग प्रधानमंत्र्यांनी मध्यस्थी स्वीकारली कशी? हा साधा प्रश्न आहे. आर्मीला तुम्ही मोकळीक, आर्मी ठरवेल म्हणताय काय करायचं, ॲक्शन कधी घ्यायची, कधी संपवायची. हे जर तुम्ही आर्मीला मोकळीक दिलेले आहे, मग प्रधानमंत्र्यांनी प्रेसिडेंट ट्रम्पची मध्यस्थी स्वीकारून आर्मीचे पाय का खेचले याचं उत्तर विचारा. पंतप्रधानांनी आर्मीचे पाय खेचले असं आपण म्हणतो. डेफिनेटली. मी हे आता बोलत नाही, मी जबाबदारीनं बोलतोय. प्रेसिडेंट ट्रम्प कोण आमच्या आर्मीला थांबवणारा? मी युद्ध थांबवलं सांगणारा प्रेसिडेंट ट्रम्प कोण? मोदी बोलले असते, देशाचे प्रधानमंत्र्यांनी काहीतरी विचार करून या संदर्भात भूमिका घेतलेली आहे की फार नुकसान नको, पाकिस्तानला आम्ही धडा शिकवला आहे. पण हे प्रधानमंत्री सांगत नाहीत. प्रधानमंत्री हे 72 तासानंतर अवतरले हे सांगण्यासाठी. त्याच्या आधी 5 वेळा प्रेसिडेंट ट्रम्पने सांगितलं हे. आमचा प्रश्न आहे की ट्रम्प कोण भारतामध्ये हस्तक्षेप करणारा? एकीकडे संजय राऊत या विषयावरती एकदम जोरदार विधानं करतायत, सरकारला टीका करतायत, पण इंडिया आघाडीमध्ये नेमकं काय चाललंय? उदाहरणार्थ इंडिया आघाडीचे राहुल गांधी म्हणतात की विशेष अधिवेशन बोलावं, ही अनेक विरोधकांची मागणी आहे, तुमचीही मागणी आहे. शरद पवार मात्र म्हणतात की काही निवडक 10-12 लोकांना घ्या, पक्षप्रमुखांना, आणि एक इंडोर मीटिंग करा. मग इंडिया आघाडीला या युद्धाच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती नेमकी भूमिका काय? बघा, राहुल गांधींनी विशेष अधिवेशन मागितलं आहे, ते आवश्यक आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये जर हिंमत असेल विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची, तर त्यांनी आमचा पाठिंबा मिळवला ना, सर्व समर्थन घेतलं, आम्ही दिलं. संकट काळामध्ये देश एक आहे, आम्ही मान्य करतो. अशा वेळेला विशेष अधिवेशन घेण्याची हिंमत त्यांनी दाखवायला पाहिजे. आणि 2 दिवसामध्ये काश्मीरविषयी, पाकिस्तानविषयी, प्रेसिडेंट ट्रम्पविषयी आमचं काय म्हणणं आहे ते त्यांनी समजून घेतलं पाहिजे. बाकी आमचं काही म्हणणं नाही. आम्ही जे सांगू, ज्या सूचना करू, त्या ऐकण्याची हिंमत तुम्ही ठेवली पाहिजे. आता पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना पुन्हा एक वेगळं विशेष अधिवेशन, आणि तो शरद पवार म्हणतात की खासगी मीटिंग सुद्धा चालेल, क्लोज डोअर, फक्त 12 लोक वगैरे. नाही, 12 लोकांमध्ये कसं हे होणार ना? शरद पवार साहेब स्वतः डिफेन्स मिनिस्टर होते.
महिला ज्या आल्या सैन्यात त्यांच्यामुळेच आल्या. पण विशेष अधिवेशन हाच देशाचा आवाज असतो. संसद ही देशाचा आवाज आहे. क्लोज डोअर मिटिंगमध्ये आम्ही काय करतोय काय बोलतोय कधीच लोकांपर्यंत जाणार नाही. संसदेच्या माध्यमातून देशाला काय म्हणायचं आहे, आमच्या देशाला काय म्हणायचं आहे हे जगासमोर येईल. एक आणखी मुद्दा येतोय तो म्हणजे काही विशिष्ट व्यापारी व्यक्तीच्या किंवा उद्योगपतीच्या व्यक्तीच्या इंटरेस्टपोटी हे युद्ध अचानक थांबवलं गेलं. मग ती व्यक्ती अमेरिकेच्या प्रेसिडेंटना भेटते, सौदी अरेबियामध्ये कोणाला भेटते, अझरबैजानमध्ये सुद्धा जाते आणि इथे मात्र आपल्याकडे अझरबैजानवरती बॅन आणा, तुर्कीवरती बॅन आणा. तर याला काही एक वेगळा पण काही वेगळा गणित चालली. भारतीय जनता पक्षाचं राजकारण हे ब्रिटिश पद्धतीचं राजकारण आहे. फोडाझोडा हे पहिलं आणि देशापेक्षा व्यापार श्रेष्ठ हे दुसरं. व्यापार आणि उद्योजक हा त्यांचा सरकारचा कणा, आर्थिक कणा आहे त्यांच्या पक्षाचा. आता प्रेसिडेंट ट्रम्प हा स्वतः व्यापारी आहे. मुंबईत जसे लोढा टॉवर्स उभे आहेत तसे ट्रम्प टॉवर्स उभे आहेत. प्रेसिडेंट ट्रम्प हा तिकडला लोढाच आहे, त्याच्या हातात सरकार आहे. आमच्याकडे पण ट्रम्प टॉवर आहेत, लोढा टॉवर बाजूबाजूला उभे आहेत. एकत्र त्यांची युती आहे ट्रम्प आणि लोढांची. इथे एकत्र त्यांनी काम सुरू केलं आहे. पुण्यात आहे. आता असे हे टॉवरवाले एकत्र येऊन भारताचं राजकारण करतायत. हे शेटजींचं राजकारण आहे या देशात. हे सामान्यांचं राजकारण नाही. या देशांच्या भावनेचं राजकारण मला यात कुठेच दिसत नाही. अमेरिका आमचा शत्रू नाही, पण प्रेसिडेंट ट्रम्पला सरपंच केला कोणी? प्रेसिडेंट ट्रम्प हा आमचा सरपंच आहे असं आमच्या देशाने संसदेने कधी ठरवलेलं नाही आहे की ट्रम्प सांगेल ते आम्ही मान्य करू. अजिबात नाही. जर ट्रम्पची मध्यस्थता मान्य करायची असेल तर मोदींनी संसदेमध्ये तसा प्रस्ताव घेऊन यावा. काँग्रेसचे शशी थरूर सारखे नेते मात्र म्हणजे इतक्या पातळीला आता ते समर्थन करतायत किंवा कशा प्रकारे भूमिका जयशंकरांनी काय केलं वगैरे, त्याच्यामुळे त्यांच्यावरती काँग्रेसमध्ये टीका चालू आहे. इंडिया आघाडीमध्ये एकूणच या विषयाला घेऊन कशा प्रकारे रिस्पॉन्ड करायचं याबाबतीत थोडासा मला असं वाटत नाही. प्रत्येक पक्षामध्ये असे काही नग असतात. प्रत्येक पक्षात असे काही नग असतात आणि त्यांना असं वाटतं की आम्ही शहाणे आहोत. त्यांचा शहाणपणा हा तेवढ्या पुरताच असतो. शशी थरूर हे हुशार गृहस्थ आहेत. त्यांनी युनोमध्ये काम केलं आहे. डेप्युटी सेक्रेटरी जनरल या पदावर त्यांनी काम केलं आहे. त्यांना परराष्ट्र खात्याची माहिती आहे. ते काय राजकारणी नाहीत, एवढंच मी सांगू शकतो. तुमच्या या सगळ्या टीकांवरती भाजप मात्र टीका अशी करतं की हे सगळं होत असताना मोदी दौरा सोडून येतात, राहुल गांधी दौरा सोडून येतात, पण शिवसेना प्रमुखांचे नेते मात्र परदेशात असतात आणि मग ते तिथून आम्हाला टोले लगावतात, टोमणे लगावतात. उद्धव ठाकरेंनी कधी परदेशातून टोला मारला नाही. ते इथे आल्यावर त्यांनी त्यांच्या भूमिका मांडल्या. ते परदेशात होते खरं आहे. राज ठाकरे परदेशात होते, मोदी परदेशात होते. मोदी परदेशातून आले हे का उपकार केले का? देशाचे प्रधानमंत्री आहेत ते. हो, देशावरती उपकार केले का मोदींनी? हां, स्वतःचं विमान आहे सरकारचं 20,000 कोटीचं, त्यात बसतात आणि निघून येतात. तुम्ही यायलाच पाहिजे, नाही तर राजीनामा द्या. गृहमंत्री पाहिजे देशामध्ये. आम्ही काय सरकार नाही आहोत ना, आमच्या हातात काय आहे? आम्ही फार आमच्या भावना व्यक्त करू. तुम्ही सत्ताधारी आहात, उलट तुम्ही जबाबदार आहात या हल्ल्याला. तुम्ही काय प्रायश्चित घेतलं ते सांगा आधी, मग आमच्यावरती बोला. शेवटचा प्रश्न, विशेष अधिवेशन होईल की नाही कल्पना नाही, मात्र आता पावसाळी अधिवेशन पुढच्या काही काळात होणारच आहे. तुम्ही म्हणाला होतात की मागच्या वेळी जर का बैठक झाली असती तर तुम्ही तोंडावर अमित शहांचा राजीनामा मागितला असता. ही मागणी इंडिया आघाडीची असो किंवा नसो शिवसेनेची ठाम आहे अजूनही? आजही मागितला राजीनामा मी. 26 लोकांचं कुंकू पुसलं गेलं, त्याला पूर्णपणे जबाबदार देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे. आणि मोदीमध्ये जरा जरी माणुसकी आणि नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा घेतला पाहिजे. हे जे हत्याकांड घडलेलं आहे याला काय गृहमंत्र्याला जबाबदार नाही? कोण जबाबदार आहे मग? अतिरेकी सापडत नाहीत, गेले कुठे? तुम्ही फक्त राजकीय पक्ष फोडता, तुम्ही अतिरेक्यांना कुठे संपवताय? पक्ष तोडणं आणि पाकिस्तान तोडणं याच्यामध्ये खूप फरक आहे मिस्टर मोदी आणि मिस्टर शहा. तर हे होते संजय राऊत, शिवसेनेचे नेते आणि खासदार, ज्यांनी स्पष्ट शब्दात 2 प्रमुख मुद्दे मांडलेले आहेत की लष्कर जिंकलं, भारताचं लष्कर जिंकलं, मात्र सरकार म्हणून मोदी अपयशी ठरलेले आहेत. अमित शहांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे आणि ट्रम्प यांची मध्यस्थी याच्या बाबतीत भारत सरकारची अधिकृत भूमिका आम्हाला कळली पाहिजे. आणि शिवसेनेने स्पष्ट केलेलं आहे की येत्या अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा, राजीनाम्याचा आणि बाकीचे मुद्दे ते
ते लावणार आहेत. संजय राऊतांच्या या भूमिकेनंतर आता इंडिया आघाडी कसा प्रतिसाद देणार, भाजप त्यावरती काय बोलणार हे पण उत्सुकतेचं ठरेल. तुर्तास आपण मात्र इथेच थांबूयात. कॅमेरा पर्सन हेमंत कदमसह प्रसन्न जोशी, ABP माझा. तर आज दुपारी मीच घेतलेली ही मुलाखत होती आणि त्यानंतर आता अनेक मुद्दे स्पष्ट झालेले आहेत, अनेक मुद्दे विचारण्यासारखे आहेत. कारण शिवसेनेने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सिंदूर थांबलेलं आहे, ऑपरेशन थांबलेलं आहे, मध्यस्थी झालेली आहे, अमित शहांचा राजीनामा मिळाला पाहिजे आणि अनेक मुद्दे आहेत. यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर सुद्धा आहेत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी फक्त आजचा प्रश्न आपण बघूयात. माझाचा आजचा सवाल कोणता आहे ज्याच्याबद्दल आम्हाला तुमच्याकडून प्रतिसाद अपेक्षित आहे, त्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करूयात. मध्यस्थीचा दावा करणारी अमेरिका नेमकी कोणाच्या बाजूने असं वाटतं? भारत, पाकिस्तान आणि कोणाच्याच नाही असे 3 पर्याय आहेत. आपण या बाबतीत आपल्याला हवा तसा कौल देऊ शकता. आमच्या X, फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्रामवर तुम्हाला हे पर्याय निवडता येतील, कमेंट्स देता येतील. चर्चेला सुरुवात करूयात. आपण जाऊयात गेस्ट सेंटरला. आपल्यासोबत आहेत केशव उपाध्ये, भाजपचे वरिष्ठ प्रवक्ते, माध्यम सर्व प्रवक्त्यांचे प्रमुख प्रवक्ते आहेत केशव उपाध्ये. आपल्यासोबत आहेत विजय नाईक. विजय नाईक यांनी अनेक वर्ष दिल्लीहून रिपोर्टिंग केलेलं आहे, आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत. अनेक विशेषतः आंतरराष्ट्रीय संबंध हा त्यांच्या रिपोर्टिंगचा, जर्नलिझमचा सुद्धा विषय राहिला आणि आवडीचा तर विषय आहेच. आणि एक आणखी नाव तुम्हाला दिसत असेल, डॉक्टर रवी गोडसे. कोरोना काळामध्ये ज्यांचा चेहरा सर्वांना परिचित झाला, ते रवी गोडसे इथे काय करतायत? पण रवी गोडसे हे स्वतः अमेरिकेत स्थायिक आहेत आणि आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दल सुद्धा ते तितकाच रस घेतात. त्यामुळे अमेरिकेहून एखादा भारत हा सध्या जो सगळा नॅशनलिझमचं सगळं वातावरण आहे, त्या काळामध्ये या घडणाऱ्या घडामोडींकडे आणि अमेरिका कसा आहे हे अमेरिकेत राहणाऱ्या माणसाला जास्त कळू शकतं. म्हणून रवी गोडसे, ते या तिघांचंही स्वागत. मी स्वाभाविकरित्या पहिल्यांदा केशव उपाध्यायांपासून सुरुवात करणार आहे. केशव उपाध्यायजी, कोणता प्रश्न घेऊन तुमच्याकडे येऊ? अमित शहांचा राजीनामा विचारू, सिंदूर ऑपरेशन थांबलंय की नाही ते विचारू, का ट्रम्पच्या मध्यस्थीबद्दल विचारू? तुम्हीच तिघांपैकी एक प्रश्न निवडा आणि सुरू करूया चर्चा. नाही, असं आहे प्रसन्न, तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा, मला काहीच कोणत्याच प्रश्नाला उत्तर द्यायला मला काही अडचण नाही. मी खरंच ही मुलाखत ऐकत होतो आणि मला एक गोष्ट सातत्याने असं वाटत होतं की एखादा माणूस नैराश्यामध्ये वैषम्यात असला की किती बडबड करू शकतो, कशा पद्धतीने खाली घसरू शकतो. याचं उदाहरण म्हणजे ती अत्यंत मुलाखत होती, ती मगाशी जी संजय राऊतांची होती. खरं म्हणजे मला राजकारण करायचं, राजकीय बोलायचं नाही, पण ज्यांना आपल्या हातात खालचे पण 40-25 आमदार निघून गेले हे ज्यांना कळलं नाही, त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दल बोलावं ह्याच्यापेक्षा मोठा विनोद असू शकत नाही. त्यांना काय म्हणजे ज्यांना स्वतःचं साधं इथल्या गोष्टी 4 गोष्टी सांभाळता येत नाहीत, त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणावरती भाष्य करावं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. पण ठीक आहे, तो त्यांना शोभतो इतका विनोद करणं, इतकं हास्यास्पद बनणं. मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, खरं म्हणजे आत्ता संध्याकाळीच ट्रम्प यांनी जाहीर केलं, म्हणजे जो या देशापेक्षाही मोदी विरोध हा जो अत्यंत आमचा कट्टर आहे, देश बाकी राहायला बाजूला, आम्हाला मोदींना विरोध करायचा आहे, बाकी देणे घेणं नाही, अशानुसार आज संध्याकाळी ट्रम्प यांनी जाहीर केलं मी मध्यस्थी केली असं म्हणणार आणि असं खुलासा त्यांनी आज संध्याकाळीच त्यांनी केला आहे. त्यामुळे खरं म्हणजे आत्तापर्यंत जी आपण भूमिका सातत्याने मांडत होतो ती भूमिका आज ट्रम्प यांनी मांडली आहे. एक सगळ्यात थोडीशी भूमिका लक्षात घेतली पाहिजे की सगळ्यात पहिल्यांदा ऑपरेशन सिंदूर काय होतं? ऑपरेशन सिंदूर हे होतं की दहशतवादी हल्ल्यांवरती हल्ले, तुम्ही ज्या दिवशी हल्ले केले त्याच्यानंतरनं आपल्या 3 अधिकाऱ्यांनी घेतली पत्रकार परिषद, पुन्हा एकदा दाखवा लोकांना. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये हे स्पष्ट भूमिका मांडली गेली होती की आम्ही फक्त या ठिकाणी पाकिस्तानच्या लोकांवर हल्ला केला नाही, आम्ही पाकिस्तानच्या मिलिटरी स्थानकांवर हल्ला केला नाही, आम्ही फक्त दहशतवादी जे केंद्र आहेत त्यांच्यावर हल्ला केला. आणि आज पहिल्यांदा भारताने गेल्या अनेक वर्षातलं सगळ्यात मोठं धाडस होतं. खरं म्हणजे आपण सगळ्यांनी आपल्या सैन्याचं कौतुक केलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्या सैन्याला मोकळीक देणाऱ्या माननीय पंतप्रधानांचंही कौतुक केलं पाहिजे की अशा पद्धतीने पाऊलचं धाडस दाखवलं आणि अतिशय काटेकोरपणे हल्ला करून ते स्थळं उद्ध्वस्त केली. आणि त्याचवेळेस पुढचं पत्रपरिषदेचं वाक्य पुढचं आठवून घ्या की आमच्या दृष्टीनं आम्ही विषय केलाय, जर पाकिस्तान रिटॅलिएट केलं, प्रत्युत्तर दिलं तर त्याच्यापेक्षा मोठं प्रत्युत्तर आम्ही देऊ. त्यामुळे त्या ठिकाणी सिंदूरची भूमिका ही अत्यंत स्पष्ट होती, याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा गोंधळ नव्हता जो संजय राऊतांच्या डोक्यात आज गोंधळ आहे की युद्ध थांबवलं कोणी, युद्ध सुरू कोणी केलं आणि त्याच्यानंतर पाकिस्तानी हल्ले सुरू केले, त्याला उत्तर आपण देत होतो. हे सगळे त्याच्यानंतर सातत्याने ही भूमिका मांडली गेली की ज्यावेळी पाकिस्तानच्या वतीने फोन केले गेले त्याच्यानंतर आपण त्यांना प्रतिसाद दिला की तुम्ही हल्ले थांबवताय, ठीक आहे याच्यामध्ये. त्यामुळे पहिली सुरुवात आपली होती की दहशतवादी केंद्र नष्ट करणं ही आपली होती. आणि मगाशी फार कुठे ते 6 अतिरेकी, त्यातला एक अतिरेकी ज्याने कोण हिंदू म्हणणार तो तर आज मारलाही गेला, हेही संजय राऊतांच्या गावी नसेल, कारण त्या वैषम्यातनं ते बाहेर कधी येतील त्यानंतर ते भूमिका मांडतील असं मला वाटतं. त्यामुळे मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, हा खूप मोठा विषय हा भारतीय सैन्याचा आहे, त्याबद्दल दुमत बाळगायचा
सांगण्याचं कारण नाही, त्याला आपण सगळ्यांनी सलाम केला पाहिजे. आज पण आमचं दुर्दैव असं आहे की आम्हाला मोदीने विरोध करायचा आहे. आम्हाला आठवून बघा प्रसन्न, मी शेवटचे काही सेकंद घेतो फक्त. ज्यावेळी उरीच्या वेळी किंवा त्याच्या आधी ज्यावेळी आपण सर्जिकल स्ट्राईक केला त्यावेळी सुद्धा पुरावे मागितले गेले. सैन्याने काय केलं? आज पुरावे मागता येत नाहीत कारण सैन्याने थेट फोटो दाखवले आणि आज मात्र ते फोटो दाखवल्यानंतर आम्हाला काहीतरी करून या अत्यंत मोठ्या विजयाला, हे सोपं नाही की पाकिस्तानमधलं एअर स्ट्राईक उद्ध्वस्त करणं, इतक्या मोठ्या विजयाला गालबोट लावायचं आहे, मोठ्या मनाने कौतुक करायचं नाहीये. त्यावेळी मग अशा प्रकारची कारणं काहीतरी शोधली जातात. संजय राऊतांची विधानं त्याच्या उदाहरण आहेत. मला केशवबद्दे मी म्हणूनच त्यातले काही प्रश्न तर मी त्या अर्थानं जे सरकारचं नेहमी म्हणणं आहे तेच प्रश्न मी त्यांना तसंही विचारलेले आहेत. मात्र आपण ती डेमोक्रेसी आहोत आणि आपल्यासमोर ते धडे आहेत की जिकडे विन्स्टन चर्चिलला पद सोडावं लागतं आणि अमेरिकेमध्ये व्हिएतनामच्या विरोधात निदर्शनं होतात. त्याचं कारण देशभक्ती उणावलेली नसते, मात्र प्रश्न विचारायचा अधिकार असतो. म्हणून हे सारे प्रश्न आहेत, म्हणून 0 आवर आहे. मी आता विजय नाईकांकडे जातो आणि त्यानंतर डॉक्टर रवी गोडसेंकडे मी जाणार आहे. विजय नाईकजी, थोडं भारत पाकिस्तानच्या पलीकडे आपण अमेरिकेच्या बाबतीत बोलूया. खरं आता ट्रम्प म्हणतात की माझी काही मध्यस्थी वगैरे काही नव्हती, हे टिपिकल ट्रम्प यांचं वागणं आहे. पण खरंच काय चाललंय हा माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, हे तर खरं टिम कुकला त्यांनी सांगितलं की ॲपलचं प्रोडक्शन भारतात ठेवायची काही गरज नाहीये. त्यामुळे अमेरिकेचे नेमके वेस्टेड इंटरेस्ट आहेत तरी कसे, आणि नॅशनलिझमच्या दृष्टिकोनाच्या पलीकडे आम्ही सगळ्या सामान्य भारतीयांनी या गोष्टीकडे कसं बघितलं पाहिजे? मला असं वाटतं त्याच्यामध्ये की ज्या पद्धतीने ही स्पर्धा चालू आहे, कारण आपल्याला आठवत असेल की 3:30 वाजता DGMOची दोन्ही बाजूनी बोलणी झाली. पण शेवटी DGMOना कुणी सांगितलं ते बोलायला? पाकिस्तानचा DGMOचा फोन आला आणि त्याच्यानंतर आपल्याकडच्या DGMOनी त्याला उत्तर दिलं. आणि त्यानंतर 5:30च्या दरम्यान जेव्हा हे युद्ध विराम झाल्याचं घोषित करण्यात आलं, त्याच्यापूर्वीच ट्रम्प यांनी त्या ठिकाणी स्वतःकडे श्रेय घेतलं. तर श्रेयाची जी काही स्पर्धा चालू आहे सध्या, अमेरिकेची स्पर्धा श्रेयाची, आणि त्यानंतर त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे भारताने. आणि भारताचं म्हणणं असं होतं की ही अमेरिकेने कुठल्याही प्रकारची मध्यस्थी केली नाही. असं जर भारताचं म्हणणं असेल तर मग आदल्या दिवशी रात्री मार्क रुबियो यांची बोलणी कुठे झालेली होती? यांची बोलणी दोन्हीकडे चालू होती. आणि JD व्हान्स होते, ते देखील पंतप्रधानांशी बोललेले होते. त्यामुळे याचा अर्थ असा की युद्ध चालू असताना अमेरिकेकडून सातत्यानं पाकिस्तान आणि भारत या दोन्ही लोकांच्या नेत्यांची बोलणी चालू होती. आणि त्याचा फायदा घेऊन मला असं वाटतं की ट्रम्पनी हा सर्व श्रेय आपल्याकडे घ्यायचं अशा विचारानं ते अनाऊन्स केलं. पण ते अनाऊन्स केल्यानंतर देखील ते थांबले नाहीत. तर ज्या ज्या ठिकाणी ते गेले त्या ठिकाणी, त्या सौदी अरेबिया असो किंवा कतार असो, त्या ठिकाणी त्यांनी प्रत्येक वेळी स्वतःकडे श्रेय घ्यायचं आणि त्यानंतरही असं म्हणायचं की हा व्यापार जो आहे तो व्यापार थांबण्याची धमकी दिल्यानंतर दोन्ही देश सरळ आले. बरं, दोन्ही देशांना ते एकच माप लावतात. ते म्हणतात की भारत आणखीन पाकिस्तान हे दोन्ही ग्रेट आहेत, त्यांचे नेतेही ग्रेट आहेत. पण त्याच्यामध्ये ते कुठल्याही प्रकारची मतभेद करत नाहीत किंवा त्या कुठल्याही प्रकारचा असं म्हणत नाहीत की बा पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे. हे अजूनपर्यंत अमेरिकेनं फार मोठ्या प्रमाणावरती म्हटलेलं नाही आहे. बरं, याच्या आधीची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे अशी की आदल्या दिवशी हे जेव्हा युद्ध झालं किंवा ही जी लष्करी कारवाई झाली त्याच्या आधी JD व्हान्स हे अमेरिकेत जातात आणि सांगतात की या भारताच्या आणि पाकिस्तानच्या युद्धाशी किंवा त्यांच्या कारवाईशी आमचा काही संबंध नाही आहे. कारण ही दोन्ही जे देश आहेत ते परमाणू त्यांच्याकडे अण्वस्त्र असल्यामुळे त्यांनी काय करायचं ते ठरवायचं आहे. हे सर्व चालू असताना परस्पराचे साधारणतः परस्पर म्हणजे JD व्हान्स एक बोलतात, ट्रम्प एक बोलतात, मार्क रुबियोचं या ठिकाणी बोलणं चालू आहे. या सगळ्या गोष्टी चालू असताना त्यांनी श्रेय घेतलं. बट श्रेय घेतल्यानंतर ते थांबले नाहीत. तर आज तुम्हाला कल्पना असेल की पियुष गोयल हे आपले जे वाणिज्य मंत्री आहेत ते आता वॉशिंग्टनमध्ये गेलेले आहेत. आणि जयशंकर परराष्ट्र जे मंत्री आहेत त्यांनी हे सांगितलेलं आहे की ही जी काही वाटाघाटीचा चाललेला आहे त्याचा शेवट काही झालेला नाही आहे, अजूनही वेळ आहे सगळा. आणि कुठल्या प्रकारची धमकी किंवा कुठल्या प्रकारची धमकी दिल्यानंतर आम्ही युद्ध थांबवलं असं काही नाही आहे. त्यामुळे परिस्थिती अशी आहे की याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट म्हणायची झाली की जर पाकिस्तानबरोबर आपण त्यांच्यावरती हल्ले केले आणि दहशतवादी जे तळ होते ते तळ संबंध त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले, पण जेव्हा तुमच्याकडे शस्त्रसंधी होती किंवा ज्या ठिकाणी युद्धविराम होतो त्या युद्धविरामच्या आधी किंवा त्या क्षणाला भारताने असं का म्हटलेलं नाही पाकिस्तानला की जे तुमचे 6 म्होरके आहेत किंवा ज्या 6 दहशतवाद्यांनी या ठिकाणी हल्ले केले आहेत त्यांना दाखल करा, त्यांना त्या भारतामध्ये पाठवा, तरच आम्ही युद्ध थांबवतो. अशा प्रकारे काही झालेलंच नाही आहे. त्यामुळे दहशतवाद जो हा मुद्दा आहे हा दहशतवाद आपण
प्राईम मिनिस्टरने म्हटले त्याच्यामध्ये ठीक की आहे. दहशतवाद असा तो आपण आम्ही आपण हा युद्ध मुद्दा म्हणून विचारूयात. समजू. हा केशव किंवा उपाध्यायांना पण नंतर मी तुमच्याकडे विचारेन. दुसरं आणि ती, विशेषतः विजय तुम्ही नाईकजी, तुम्ही जो हा उल्लेख केला होता की अमेरिकेने उल्लेख करताना जसे ट्रम्प यांची विधान शब्दशः नाही पण अर्थ त्याचा असा होता की भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही जवळची राष्ट्र आहेत, मोठी महान राष्ट्र आहेत वगैरे वगैरे, दोघांचे पंतप्रधान फार स्मार्ट व्यक्ती आहेत वगैरे, ज्याचा अर्थ असा की ते अमेरिका पाकिस्तान भारताला समान नजरेने बघतं. हे पहिल्यांदा झालेलं आहे अमेरिकेच्या आतापर्यंतच्या त्यांची जी विधानं याची होती. 26/11 नंतर ओबामा मात्र म्हणत होते की आम्ही टेररिझमला पाठीमागे घालणार नाहीत. त्यांनी वेगळ्या राष्ट्राचं नाव नव्हतं घेतलं जेव्हा भारत पाकिस्तानचं नाव घेत होता. इथे मात्र ट्रम्प पाकिस्तानचं नाव घेतात, सन्मानाने घेतात. मी हा मुद्दा केशव उपाध्यांसाठी ठेवेन. पण मी रवी गोडसेंकडे जातो. रवी गोडसेंची जरा आम्हाला ट्रम्प यांच्याबद्दल सांगा. हे जे ट्रम्प असे वागतात हे अमेरिकन्स म्हणून आता तुम्ही तिथून जेव्हा बघत असता ती व्यक्ती नेमकी कशी आहे? एक चर्चा अशी आहे की त्यांना रशिया युक्रेनमध्ये काही जमलेलं नाही आहे, इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये इस्रायल काही विचारत नाही कोणाला, आणि त्यांना नोबेल पारितोषिक फॉर पीस जिंकायचं आहे, मिळवायचं आहे, आणि त्यासाठी सगळा घाट घातला गेला. खरंच हा काय रुमर आहे, खरं आहे, काय नेमकं काय आहे ट्रम्प हे केमिकल? हे बघा, सध्याचा जमाना मीडियाचा आहे आणि ट्रम्प त्या मीडिया करता एकदम तोडफोड आहे. कारण प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन हेडलाईन देतात. मी भारतातल्या बऱ्याच मित्रांशी बोलत होतो. अच्छा. आणि ते म्हणतात मार्को रुबिओ, JD व्हॅन्स वगैरे ते सगळे ठीक आहे हो, पण आमच्या इकडे गब्बर म्हणतो तसं चालतं. ते बाकी सांबा कालिया बिलिया सोडून द्या सध्या. तर मी माझ्या इंडियाच्या मित्रांशी बोलत होतो आणि ती म्हणाले, अरे लवी लेका, आम्ही असं पाकिस्तानाला झोडत होतो आणि तुमचं ट्रम्प तात्यामध्ये लुडबुडले आणि त्यांनी पाकिस्तानाला वाचवलं भारतापासून. आता मी एक खळबळजनक विचार करणार आहे आणि कदाचित माझे भारतीय मित्र माझ्यावर चिडतील, पण माझं नीट समजून घ्या. अमेरिकेने पाकिस्तानाला भारतापासून वाचवलं, बरोबर आहे, पूर्ण बरोबर आहे. बरं. आता मी असं म्हणेन, आणि माझं नीट ऐकून घ्या, अमेरिकेने भारताला पण वाचवलं, पाकिस्तान पासून नाही, पण अमेरिकेने भारताला भारतापासून वाचवलं. अमेरिकेने भारताला भारतापासून वाचवलं. बरं. आता आपण म्हणतोय ना की बाबा भारतीय आर्मीने हल्ला केला, उद्दिष्ट काय आहे आपलं, गोल्स काय आहे? पाकिस्तानाला एवढा चोप द्यायचा की परत ते टेरर हल्ला करू शकणार नाही. मग काय पाकिस्तानचं गव्हर्नमेंट पूर्ण डिस्ट्रॉय करून टाकायचंय का? पूर्ण पाकिस्तानवर कब्जा करायचा आहे का? बरं. पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला तर ते 34 कोटी जे सिव्हिलियन आहेत त्यांच्यावर राज्य करायचे सध्या आपली, म्हणजे जसं जॉर्ज बुशने सद्दाम हुसेनला उडवला आणि त्याच्यानंतर पुढे काय माहितीच नव्हतं की तिथे काय होणार आहे. म्हणजे हा डेव्हिल पत्करला, म्हणजे आता सध्या त्यांच्याशी बोलू सुद्धा शकतो. ते टेबलच जर का तुम्ही जाळून टाकलं तर तुम्ही, म्हणजे आपलं एक्झॅक्टली उद्दिष्ट काय होतं त्यांच्याशी हे करण्याचं, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरं कसं आहे ना, जेव्हा हा युद्ध चालू झालं ना तेव्हा JD व्हॅन्सनी पण सांगितलं ना की काय आम्हाला इंटरेस्ट नाही, त्यांचं ते बघून घेतील, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. बरं. आता अमेरिका आणि इंडिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मिळून 170 न्यूक्लिअर वॉरहेड्स आहेत. न्यूयॉर्क टाइम्सने असा स्टडी केला होता की जर का लिमिटेड स्केलचं जरी न्यूक्लिअर युद्ध झालं, बरं, किंवा एक जरी बॉम्ब पडला तरी एवढा हवेमध्ये क्लाउड येईल की त्याच्यामध्ये जगामध्ये दुष्काळ येऊन 45 लाख लोक मरतील. ओके. हा, आता हे जेव्हा युद्ध चालू झालं तेव्हा मी अमेरिकेची न्यूज बघत होतो, CNN, MSNBC, फॉक्स. तिथे चर्चा काय चालली होती माहितीये का? तेव्हा शिकागोचा मनुष्य पोप झाला होता 5 मिनिटापूर्वी. त्याला कॉटनचे लंगोट आवडतात का रेशमी, बरं, जर्दाळू आवडतात का बदाम, बरं, याच्यावर तावाने चवीने 1 तास चर्चा करत होते. बरं. म्हणजे या गोऱ्या लोकांच्या काकांना काय फरक पडत नाही हो. बरं, बरं. हे ब्राऊन लोक काय एकमेकांना मारतायत. बरं. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की चुकून थोडं स्पिल ओव्हर होऊन न्यूक्लिअर वॉर झालं तर मग अख्खं जग संकटात येईल, म्हणून ते घाईघाईने मध्ये पडले. ठीक आहे. आता मी पटकन अजून 2 मुद्दे मांडू का? एक म्हणजे ना, आपण म्हणतो की आता ट्रम्प त्यांना क्रेडिट घ्यायचं होतं ना, ते असं म्हणतात की म्हणजे हे बाबा 2 बरोबरीची राष्ट्र आहेत, की बाबा म्हणजे लगान मधला भुरा आणि महाभारतातला भीम, त्याचं गदायुद्ध झालं तर कोण जिंकणार? भीमच जिंकणार ना. पण त्या भुराकडे जर का असेल ब्रह्मास्त्र, तो सोडू शकत असेल, बरं, तर ते आपण पण असा विचार करायला पाहिजे ना, हे गव्हर्नमेंट पडलं, बरं, आणि दुसरं कोणली तरी गुंडांच्या टोळ्या आल्या तिथे, आपल्याला माहितीच नाही ते कोण आहेत, आणि त्याच्यात आणि काल एक खळबळजनक विधान केलं की असं होईल कदाचित की काश्मीर पाकिस्तानात जाईल आणि भारत म्हणेल चलताय. काश्मीर
पाकिस्तानात जाईल आणि भारत म्हणेल चलता आहे. लोक म्हणाले काय डॉक्टर रवी गोडसे स्वतःची औषधं बंद केलीत का तुम्ही? नाही हो. मी काय म्हणत होतो की समजा काश्मीर पाकिस्तानात गेला आणि पाकिस्तान भारताला जॉईन झाला, बरं अखंड भारत, बरं तुम्ही म्हणाल काय खयाली पुलाव आहे काय, डोकं फिरलंय का? तर म्हटलं अहो, एकमेकांना जाळून बेचिराग करायची भाषा करू शकतो, बरं पण कोणी असं बोलू पण शकत नाही का? आणि काय माहितीये का, पाकिस्तानामध्ये मला बऱ्यापैकी फॉलो मी कोविड पासून, कोविड काय विचारत नव्हता इंडिया पाकिस्तान, बरं तर पाकिस्तानची जनता आहे. हो नाही हा आता मुद्दा आपण रवीजी तुम्ही म्हणताय तो आहे यासाठी, कारण 26/11 नंतर सुद्धा जेव्हा हा आरोप होत होता की काँग्रेसने काहीच केलं नाही, त्याला एक पार्श्वभूमी अशी सांगितली जात होती की लष्करशाहीतून नुकताच सावरलेला पाकिस्तान जर का पुन्हा त्याच्यावरती भारतानं काही स्ट्राईक वगैरे केले तर तिकडच्या लोकशाहीवादी पक्षावरती बालंट येईल किंवा गंडांतर येईल आणि त्यामुळे पुन्हा लष्करशाहीच्या चक्रात पाकिस्तान अडकेल. आता सुद्धा अशी चर्चा होती की मुनीरला व्हायचं होतं तिकडे प्रमुख, पण सगळं बोंबललं सगळं, कारण काही झालं नाही. भारताने एकदमच सगळ्या उद्ध्वस्त करून टाकल्या गोष्टी. मुनीरचा प्लॅन जो एक यश घेऊन जनरल त्याला व्हायचं होतं राष्ट्रप्रमुख, ते काही तो होऊ शकला नाही. मी पुन्हा केशव उपाध्यायांकडे जातो. केशवजी, जो मगाचा एक मुद्दा उपस्थित झाला होता तो असा की ठीक आहे भारताने एक सर्जिकल स्ट्राईक पुरताच ठेवायचं, युद्ध करायचं नव्हतं. तो प्रश्न मी पण विचारला होता, पण हे तर खरं आहे की ट्रम्प जेव्हा म्हणतात की भारत पाकिस्तान हे दोघेही महत्त्वाचे आहेत, दोघांचेही प्रमुख आहेत ते इंटेलिजंट स्मार्ट व्यक्ती आहेत आणि मी दोघांशी बोललो की आपण आता व्यापार करूया, युद्ध नको, याद्वारे त्यांनी पाकिस्तानला आपल्या बरोबरीने आणून बसवलं. इथे आपल्या डिप्लोमसीने आता पुढे काय केलं पाहिजे? एक डाव आपण हारला, आता जिंकण्यासाठी काय केलं पाहिजे? मुळामध्ये असं आहे की ट्रम्पने ज्यावेळी भूमिका मांडली त्याच्यानंतर ताबडतोब आपल्या परराष्ट्र खात्याने भूमिका मांडली की आम्ही कुणाचीही मध्यस्थी स्वीकारलेली नाही. किंबहुना पंतप्रधान मोदींचं भाषण तुम्ही ऐका की त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं, जगाला मी सांगितलं, जगाच्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की आम्हाला अण्वस्त्राचं ब्लॅकमेल करायचं नाही. त्यामुळे या ट्रम्पनी काय बोलावं, ट्रम्प काय बोलू शकतो, ट्रम्पची विधानं दर दिवसाला बदलत आहेत, आपण सगळे बघतो आहोत. त्यामुळे त्यांनी काय बोलावं आणि काय बोलू नये ह्याच्यावरती आपला कंट्रोल असू शकत नाही. पण आपण आपली भूमिका काय असली पाहिजे आणि ती किती ठाम असली पाहिजे ते आपण ठरवू शकतो. जी पहिल्या दिवसापासून भूमिका कुठल्याही बदल केला नाही, अगदी परवाच्या पंतप्रधानांच्या भाषणापर्यंत. त्यामुळे जगासमोर एक लक्षात घ्या, ज्यावेळी पहिल्यांदा आपण सर्जिकल स्ट्राईक केला परवा याच्यामध्ये आणि ज्यावेळी रात्रीतनं सगळे 7 तारखेला मारले सगळे दहशतवादी हल्ले अड्डे त्यांचे, त्यावेळी त्यानंतर जगामध्ये कुणी आपल्या जगातले अनेक जण आपल्यासोबत होते की भारताला अधिकार आहे, त्याचा अधिकार आहे अशा पद्धतीने आपला सूड घेण्याचा अशा पद्धतीने. त्यामुळे या पद्धतीची भूमिका अनेक जगातल्या देशांनी मांडली. हे मला वाटतं भारताच्या परराष्ट्र धोरणाचं यश आहे. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये भारताच्या विरोधात किती 2-3 देश सोडले तर कोण होतं त्याच्यामध्ये? त्यामुळे भारताची भूमिका ही पहिल्या दिवसापासून अधोरेखित आहे, ती स्पष्ट आहे की आम्ही तिसऱ्याला कोणाला सामावून घेणार नाही. आणि आमची भूमिका जी आहे की तिसरा कुणी येणार नाही. आमची भूमिका आता POK बद्दल आहे, आमची भूमिका दहशतवादाबद्दल आहे आणि दहशतवाद आणि ट्रेड, दहशतवाद आणि पाणी हे एकत्र वाहू शकत नाही. ही भूमिका पंतप्रधानांनी मांडली आणि मला वाटतं तीच भूमिका पहिल्या दिवसापासून परराष्ट्रमंत्री असेल किंवा त्या ज्यावेळी सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या पत्रपरिषद झाल्या त्यातही भूमिका सातत्याने मांडली गेली आहे. त्यामुळे ट्रम्प काय म्हणतो याच्यापेक्षा आपली भूमिका काय हे आपण ठरवलंय आणि त्यामध्ये कुठलाही बदल झाला नाही, हे जास्त महत्त्वाचं. केशवबादीजी, एक आणखी मुद्दा होता हा, बऱ्याच मधल्या काळामध्ये थोडी युद्धजन्य परिस्थिती होती, त्यामुळे आपण सुद्धा म्हणजे एक सगळ्यांनीच एक मताने भूमिका घेतली होती की इथे आता सरकारला क्रिटिसाइज नाही करायचंय, आपण एका वेगळ्या पातळीला आहोत. बिहारमधून मोदी पाकिस्तानला इशारा देतात, बाकीचे सगळे कार्यक्रम करतात, फाईन, तो त्यांचा अधिकार आहे. पण मग जर का विरोधी पक्ष म्हणत असेल की एक अधिवेशन बोलवा, आता तेव्हा तुम्ही युद्धजन्य परिस्थितीत होता तर आता बोलवा, माहिती द्या, अधिकृत माहिती द्या, जी काय टाळायची क्लासिफाईड असेल ती क्लासिफाईड ठेवा. तर अधिवेशन देणं असेल, विरोधकांची भेट घेणं असेल, सर्व पक्ष बैठकीला तेव्हा उपस्थित राहिले नसतील तर आता उपस्थित राहायला हवं. शरद पवार म्हणतात अधिवेशन नका घेऊ, किमान 12 ते 20 प्रमुख पक्षाच्या नेत्यांना बोलवा आणि बैठक घ्या. पण कशालाच प्रतिसाद का नाही देतात तुम्ही? मुळात असं आहे की या देशाबद्दल ज्या ज्यावेळी अशी परिस्थिती येते त्यावेळी गांभीर्याची आणीबाणीची परिस्थिती येते, त्यावेळी विरोधकांना विश्वासात घेण्याचं काम मागच्या 3 घटनांच्या वेळी केंद्र सरकारने केलंय. यावेळी सुद्धा सर्वपक्षीय बैठक बोलवली गेली, त्या बैठकीमध्ये नेमकं काय केलं गेलं हे सांगितलं गेलं आणि त्याच्यानंतरनं म्हणजे त्याच्यामध्ये राजनाथ सिंग असतील, बाकी सगळे नेते होते, त्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे जी माहिती देणं आवश्यक आहे तुमचं क्लासिफाईड वगळून किंवा अगदी अजून खाजगीमध्ये काय आपल्याला माहिती नाही त्यातलं, त्या स्तरावरची माहिती ती लोकांना दिली गेली आणि म्हणूनच एक संजय राऊत सोडले तर बाकी आता या क्षणाला कुणीही अशा प्रकारची मागणी करताना फार दिसत नाही की अशा प्रकारचं अधिवेशन घ्या. आणि तुम्हाला येणार पावसाळ्या अधिवेशन तर तोंडावरच आहे.
त्यामुळे विरोधकांना जी आवश्यक माहिती असते, जी ओपन याच्यावरती असते, ती दिली पाहिजे, ती देण्याची गरज आहे. मला असं वाटतं की केंद्र सरकार ती देण्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता करणार नाही, किंबहुना विश्वासात घेऊन ती माहिती शेअर नक्की केली जाईल. पण ती माहितीवर विश्वास ठेवायचा की नाही, कारण आम्हाला ट्रम्प काय म्हणतो हेच जास्त महत्त्वाचं. आणि मोदी विरोध हाच आमचा सगळ्याचा धार आहे, तर त्याच्यामध्ये संजय राऊतांना तुम्ही कितीही काही गोष्टी सांगितल्या तरी त्या पटणारच नाही. मी विजय नाईक यांच्याकडे जातो. विजय नाईकजी, थोडं पुन्हा मी जागतिक पातळीवरच्या हा सगळ्या पटाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय, ज्याच्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन कराल. एक असं चित्र दिसलं की निवडक का होईना पण पाकिस्तानच्या मागे ठामपणे उभे राहिलेले देश दिसले. मग तो अझरबैजान असेल, मलेशिया असेल किंवा तुर्की असेल. इतर मुस्लिम राष्ट्रांनी थेट विरोधात किंवा काही केलं नाही, ते आहेत असे ॲबस्टेन राहिल्यासारखे होते. अमेरिकेने मात्र भारत पाकिस्तानला ऑलमोस्ट एकत्र आणून एका पातळीला आणून ठेवलेलं आहे. तर आता आपण युद्धाच्या पलीकडे, युद्धाच्या सीमेच्या पलीकडे डिप्लोमॅटिक वॉरच्या बाबतीत आपण बऱ्यापैकी टफ दिला का? आपण थोडीशी माघार घ्यावी लागली आहे का? आपलं हित साधलं गेलंय का नुकसान झालंय डिप्लोमसीच्या पातळीला, ग्लोबल डिप्लोमसी? मला असं वाटतं की यामध्ये आपल्याला थोडीशी माघार घ्यावी लागलेली आहे. ही माघार यासाठी घ्यावी लागली की अमेरिकेनं त्यासाठी दबाव आणला म्हणून. बरं. आणि आपलं युद्ध चालू असताना मध्ये स्थगित करावं लागलं. कारण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये भारतानं लष्करी कारवाई केली होती आणि मोकळा हात दिलेला होता लष्कराला. लष्कराची कारवाई चालू असताना फक्त एवढंच आहे की दोन्ही राष्ट्र ही परमाणू सिद्ध असल्यामुळे किंवा अण्वस्त्र असल्यामुळे तो एक धोका अमेरिकेला वाटला असं अमेरिका दर्शवता येतं. आणि तो धोका टाळला जावा म्हणून आम्ही ह्या दोन्ही देशांना सांगतो की तुम्ही युद्ध स्थगित करा. हे जे काही चाललेलं आहे याच्यामध्ये अमेरिकेनं खरं सांगायचं हस्तक्षेप केला असं मला वाटतं खरं. आणि त्यासाठी आम्ही आता मगाशी बोलणं चाललेलं होतं, त्याच्यामध्ये ट्रम्पना कदाचित नोबेल पारितोषिक पाहिजे असेल किंवा काय, तो भाग वेगळा आहे. परंतु यावेळची जी 1971 मधलं युद्ध जे होतं ते 13 दिवस चाललेलं होतं. त्यामध्ये एक घाव 2 तुकडे झाले आणि बांगलादेशची निर्मिती झाली. त्याप्रमाणे आज ह्या संबंध याच्यामध्ये मुंबईमधली घटना असो किंवा कसाबनी केलेले हे असो किंवा बाकीचे आणखीन हल्ले असो, त्या हल्ल्यानंतर आपण काही फार मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तर दिलं नव्हतं. कारगिल युद्ध झालेलं होतं मध्ये. परंतु हे जे आता साधारणतः कारवाई झालेली आहे ही सर्व जगासाठी कारवाई झालेली आहे. आणि मला असं वाटतं की याच्यापूर्वी अन्य बरेच देश आपल्याबरोबर होते, जसे तुम्ही म्हणता आता पाकिस्तान बरोबर तुर्की आहे किंवा बाकीचे 1-2 मलेशिया वगैरे हे देश आहेत, हे त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत. आज नाही आहेत, नेहमीसाठीच ते राहिलेले आहेत त्यांच्याबरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की भारताला थोडीशी खरं सांगायचं म्हणजे अजून आवश्यकता होती पाकिस्तानला धडा शिकवण्याची. ती काही आपल्याला संधी मिळालेली नाही आहे. अगदी हा महत्त्वाचा मुद्दा आहे विजय नाईकांनी मांडलेला. माझ्याकडे आता शेवटची 2-3 मिनिटं असेल. मी एक प्रश्न गोडसेन आणि एक शेवट करायला मी केशवोपाध्यांकडे जाणार. रवी गोडसेजी, आता हे बाकीचं भारत पाकिस्तान युद्धाच्या पलीकडे आपण ट्रम्प आणि अमेरिकेचं राजकारण आणि ट्रम्प यांच्या दृष्टिकोनातून जगाचं राजकारण, ज्या भारताला ते क्लोज अलाय मानतात आणि भारताला तुलनेने टॅरिफ सुद्धा त्यांनी फार नाही लावलं. एकदम चीनच्या बाबतीत तर फार पुढे गेले होते, आता ते एकदमच कमी झालेलं आहे. आता एकदम ते जाहीरपणे आपल्याच एका कंपनीच्या सीईओला सांगतात, म्हणजे टिम कुक यांना सांगतात की तुम्ही तिकडे काही उद्योग उभारू नका, हे ते जाहीरपणे बोलतायत. आता अशा व्यक्तीसोबत आणखी पुढची काही वर्ष आपल्याला डील करायचं आहे. तुम्ही या सिच्युएशनकडे कसं बघता? ही जी म्हणजे आजच्या परिभाषेमध्ये ज्याला सिच्युएशनशिप म्हणतात, म्हणजे आजकालची मुलं मुली सिच्युएशनशिप टाकतात, इट्स कॉम्प्लिकेटेड सिच्युएशनशिप. तर आता आपली अमेरिकेबरोबरची जी सिच्युएशनशिप आहे त्या बाबतीत काय सांगाल? ट्रम्प त्याच्यानं भारत तुडुंब आवडतो. भारताचं कसं आहे, इंग्रजी बोलतो, लोकशाही आहे आणि लोकप्रेमळ आहे. आणि आता अमेरिकेतले जवळजवळ 30% डॉक्टर इंडियन ओरिजिनचे आहेत. बरं. सगळ्या अमेरिकन लोकांना भारतीय लोक तुडुंब आवडतात, मनापासून आवडतात. ते आपला नॅचरल फ्रेंड आहे. आणि आपण आता म्हणतो मीडियाचं वॉर आहे ना, आपल्याला मुत्सद्देगिरीच करायची असेल म्हणजे फक्त डोक्यावरचे केस गेले म्हणजे चाणक्य नाही होत ना. आत पण काहीतरी पाहिजे ना, काहीतरी आपण वेगळं टाकायला पाहिजे ना. आपण अनाऊन्स करायचं की ट्रम्प तात्या काश्मीर भारताला मिळवून देणार आहेत आणि मग त्यांना नोबेल मिळणार आहे, आपणच टाकून द्यायचं. आणि मग बाकीचे मीडिया काय म्हणतात बघायचं. आणि मला ट्रम्प भारताकरता बेस्ट आहे. त्याला तो इम्रान खानचा पण दोस्त होता. आणि त्याला इकडे बाकी कुठे युक्रेनमध्ये होत नाही, गाझामध्ये होत नाही. मी म्हणतो इंडियाने स्टेप अप व्हायचं आता. आणि ट्रम्पला सांगायचं आम्ही अमेरिका युक्रेन रशियामध्ये मिळवून देतो आणि तू त्याच्या बदल्यात आमचे टेरिफ कमी कर. आणि ट्रम्प जे टिम कुकला म्हणाला ना, तसं बरोबर आहे. ट्रम्प अमेरिकेचा प्रेसिडेंट आहे, भारताचा नाही ना. तर आता मॅन्युफॅक्चरिंग, आता तुम्ही सगळे मला नीट दिसत नाही आहात, पण मराठी लोक म्हणजे रुबाबदार असणार आहेत. आता हा शर्ट मी जो घातलाय
याची किंमत भारतामध्ये 3 पट आहे हो. कसला मस्त शर्ट आहे हा पोलो लाल फ्रॉलनचा. तर तुम्ही त्याचे तिप्पट पैसे का मोजायचे? भारतातल्या करदात्यांना सुद्धा अमेरिकन लक्झरी वस्तू त्या किमतीला घेऊ देत ना. सगळ्यांचाच फायदा होईल. हे प्रोटेक्शनिस्ट टॅरिफ वगैरे काय नाही. हा ट्रम्प भारताकरता एकदम बेस्ट. मी पटकन एका सेकंदात 2 मुद्दे मांडतो की मला एकच गोष्ट वाटतं, कुठला जरी मनुष्य येतो इंडियातून, आम्ही हे बघत नाही हो काँग्रेसचा आहे का बीजेपीचा आहे. आम्हाला वाटतं की आपल्या मिट्टीचा कोणतरी आला, मौजे हवा आहे कोय यार पुछता मेरा ख्याल दे. त्याच्यामुळे देशाच्या सीमारेषेवर पॉलिटिक्स संपायला पाहिजे. बरं, हे इथे बाहेर आपापसात भांडतायत काय कळत नाही. आणि मला बीजेपीला एकच सल्ला असेल, मोदींनी मी ऐकलं नाही पण तुम्ही ट्रम्प तात्यांसारखी न्यूज कॉन्फरन्स घ्या. ट्रम्प त्याच्यामध्ये शिवारात असा बैल घुसतो मस्तवाल आणि शिंगाला शिंग बुडवून, तसे तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या. ठीक आहे. आता ते रवी गोडसेजी, आता तुम्ही एकदम हृदयाला हात घालणारा मुद्द्यालाच तुम्ही हात घातलेला आहे. कारण अशी प्रेस कॉन्फरन्स व्हावी अशी फार वर्षांपासून अनेकांची इच्छा आहे. पण तो ठीक आहे, तो थोडा अवघड प्रश्न ठरेल. मी केशवपदेंकडे शेवट करायला येतो. हरकत नाही, केशवपदेंनी याही प्रश्नाचं उत्तर दिलं तर हरकत नाही की अशी प्रेस कॉन्फरन्स आम्हाला बघायला मिळेल का की देशातल्या मीडिया त्यांच्यासमोर येतोय. मनमोहन सिंग यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. पण मला केशवजी हा पूर्ण ऑप्शनल आहे, तुम्हाला स्किप करायचं असेल तर पूर्ण अधिकार आहे तुम्हाला. मी शेवटचा प्रश्न फक्त आपल्याला विचारणार आहे संजय राऊतांचा. ते म्हणतायत आम्ही येत्या अधिवेशनात अमित शहांचा राजीनामा मागणार. नाही, त्याने असं आहे की संजय राऊतांनी काय मागावं, संजय राऊतांनी काय मागू नये, संजय राऊतचा अधिकार आहे. त्याच्याबद्दल आम्हाला काही त्याबद्दल म्हणायचं नाही. त्याने जरूर त्याबद्दल जी भूमिका मांडावी, पण त्याबद्दल बरोबर उत्तरं ऐकण्याची, पचवण्याची तयारी पण ठेवावी. हा त्याचं उत्तर. दुसरं असं की जगाच्या पातळीवर मत्स्योद्योग कमी पडलो अशा प्रकारचं विधान मला खरंच आश्चर्य वाटतं. आपण आपल्या देशाने जे आत्ता गोष्टी केल्या त्याला कमीपणा का देतो? अगदी मेरिटवरती जगातल्या सगळ्या इस्लामिक अनेक राष्ट्र आहेत ज्यांनी अनेक वेळा जे पाकिस्तानच्या सोबत असायची, यावेळी ती इस्लामिक राष्ट्र अशा पद्धतीने कुठेही त्यांच्यासोबत नव्हती. किंबहुना त्यातल्या काही जणांनी तर आपल्याला पाठिंबा दिला होता. त्या भारताचा अधिकार आहे अशा प्रकारची भूमिका त्यावेळी घेतली होती. हे आपल्या आंतरराष्ट्रीय कूटनीतीचं यश आहे. जगातले अनेक मोठे मोठे देश, किंबहुना पहिल्या दिवशी असेल ते किंवा उपाध्यक्ष वान्सचं त्यांनी मगाशी उदाहरण दिलं की ते म्हणजे त्यांनी सांगितलं भारत आणि पाकिस्तानमधला प्रश्न आहे. या पद्धतीने लक्ष घालायला पहिले 2-3 दिवस तर कोणीही तयार नव्हतं. त्यांच्या ते बघून घेतील. किंबहुना ट्रम्पचं ते, जसं ट्रम्पचं हे वाक्य तुम्हाला आवडतं, ट्रम्पचं ते वाक्य पण ते बघतील आणि मिटवतील. अशा पद्धतीचं पहिलं विधान पण ते विधान सोयीचं तेवढं ऐकायचं. मला वाटतं हे आपल्या देशाने जो गेल्या अनेक वर्षामध्ये कूटनीती करून जगाच्या पातळीवर एक दबदबा मिळवला, एक क्रेडिबिलिटी मिळवली, ती आपण नाकारून चालणार नाही. ती आपण स्वीकारली पाहिजे. त्याचं उत्तर. आणि शेवटी जो तुम्हाला ऑप्शनल प्रश्न दिला असं आहे की लोकांशी शेवटी पत्रकार परिषदा, कुठल्याही पत्रकार परिषदेचं नियोजन मला असं वाटतं की हे लोकसंवादासाठी असतं. आम्ही काय केलं हे लोकांपर्यंत माध्यमातून जायचं यासाठी असतं. आणि लोकसंवादाचे अनेक माध्यम, कुठलं माध्यम निवडावं हे त्या व्यक्तीवरती असतं. त्यामुळे पत्रकार परिषद म्हणजेच हे एकमेव माध्यम आहे असं मी मानत नाही. ते महत्त्वाचं जरूर आहे, पण त्याशिवाय सुद्धा लोकसंवादाची, लोकांपर्यंत पोहोचण्याची जी वेगळी सगळी माध्यम आहेत ती मोदीजी हाताळतात. त्यामुळे त्यांना जर उद्या वाटलं तर तेही ते माध्यम हाताळतात. जरूर केशवपदेजी, आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आम्ही कदाचित पत्रकार कम्युनिटी इतकी नशिबान नाही जेवढी अक्षय कुमार आहेत, पण कदाचित आमचे सुद्धा असे तारे चमकतील आणि आम्हाला सुद्धा संधी मिळेल. घेतलेत ना एबीपीच्या लोकांनी, एबीपीच्या प्रसन्न एबीपीच्या संपादकांनी सुद्धा मुलाखती मोदींच्या घेतलेल्या आहेत. ते फक्त अक्षय कुमार बद्दल तुम्ही दुःख व्यक्त करू नका. मोदीजी एबीपीच्या संपादकांनी सुद्धा त्यांच्या उत्तम मुलाखती घेतलेल्या आहेत. किंबहुना आता शेवटचं ज्यावेळी हा हल्ला झाला, आपला स्ट्राईक झाला आत्ताचा दहशती स्थळावरती, त्याच्या आदल्या रात्री ते एबीपीच्याच कार्यक्रमात होते. तिथलं त्यांचं शेवटचं वाक्य तुम्ही नंतर अनेक वेळ दाखवलंय की ते खरं म्हणजे बातमी ती तुम्हालाच दिली होती की पुढची रात्र मला खूप भरपूर काम करावं लागणार आहे. हे तुम्ही कसं विसरून चालता? कारण मी सगळ्या पत्रकारांच्या बाबतीत म्हणत होतो, कुठल्याही एका कार्यक्रमासाठी नाही, मग तो कोणाचाही का असे ना. मुलाखती पण मी केशवजी आधीच म्हणालो होतो की मी हा प्रश्न ठेवणार नाहीये कारण तो ऑप्शनल आहे. पण तरी सुद्धा ठीक आहे, आता तो आपल्या चर्चेचा भाग नाहीये, पण हरकत नाही, तुम्ही तुमचं माध्यम जरूर निवडा. सध्या मात्र आपण एक मुखाने जगासमोर जाताना, कारण एक युद्ध जिंकत असताना दुसरीकडे जेव्हा ट्रम्प म्हणतात पाकिस्तान आणि भारत दोघेही समान आहेत आमच्यासाठी, तेव्हा मात्र थोडंसं हृदयाला डाचल्यासारखं वाटतं की आपण कोणाबरोबर आपली तुलना केली जाते. त्या बाबतीत काळजी घेतली जाईल अशी अपेक्षा. आताच्या वेगळ्या चर्चेला आपल्याला सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आपण पाहताय झिरो आवर आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण बघणार असतो तो म्हणजे आपला पोल, जो प्रश्न विचारलेला आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि त्याला काय उत्तर मिळालेलं आहे. थेट जो आहे पोल सेंटरला, माझा पोल सेंटरला पहिल्यांदा प्रश्न पाहूया आणि त्याला कसा प्रतिसाद मिळाला. मध्यस्थीचा दावा करणारी अमेरिका नेमकी कुणाच्या बाजूने? 35,000 आम्हाला प्रतिक्रिया आल्या. 3 ऑप्शन आपण दिले होते, भारत पाकिस्तान कुणाच्याच नाही. 20% लोक म्हणतायत भारत, 41% म्हणतायत पाकिस्तान आणि कुणाच्याच नाही म्हणतायत 39%. विचार करा, हा प्रतिसाद भारतातून आलेला आहे, महाराष्ट्रातून आलेला आहे. आणि त्यामुळे जर का आपल्याला अशा प्रकारे प्रतिसाद येत असेल तर लोकांना काय वाटतंय की अरे अमेरिका आपल्या जवळची का दूरची आणि मग कोणाच्या बाजूची?
त्याचं दिलेलं हे उत्तर आहे. अर्थात एक सॅम्पल साईज तसा तुलनेनं लहान आहे, पण लोकांचा साधारण कल स्पष्ट होण्यासारखा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.